आज आपण मेहकरमधील स्टेट बँक रोड जय माता दी नगर या ठिकाणी आलेलो आहोत। हे सन्माननीय अमोल भाऊ काटकर आमचे मित्र यांचे सर्व सन्माननीय अमोल भाऊ काटकर हे यांचं घर आहे। त्यानंतर हे आमचे परममित्र सन्माननीय डॉक्टर संजयजी लोहिया यांचं घर आहे। आणि आज एक वेगळा विषय घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत। तर आज आपल्याला सध्या महालक्ष्म्या बसलेल्या आहे, परंतु एक अनोख्या महालक्ष्म्या ही एक भरपूर कुटुंब, एक जिव्हाळ्याचं कुटुंब, सर्वांना धरून चालणारं गरीब कुटुंब, परंतु महालक्ष्म्या कशा बसवतात आणि त्यांचं डेकोरेशन कसं करतात हे शिकावं तर खरं त्यांच्याकडे शिकावं। यानंतर या बाजूला आमचे मित्र सन्माननीय मुळे सर हे सुद्धा या ठिकाणी राहतात। हे गरिबाची वस्ती जरी असली तरी या ठिकाणी मोठमोठ्या हस्ती या ठिकाणी राहतात। त्याचप्रमाणे ही जय माता दी नगर या जय माता दी नगरमध्ये आपण आलेलो आहोत। समोर आपण जर पाहिलं तर इकडे सन्माननीय पंकजी हजारी मेहकरचे माजी नगराध्यक्ष हे सुद्धा यांचं घर या ठिकाणी आहे। आणि हे आमचे मित्र अरुण भाऊ पाठक यांचं घर आहे। आणि आपल्याला आता समोर जायचं आहे तर जे घर दिसत आहे जे टीन आणि पत्राचं घर बनलेलं आहे, तीन पत्राचं घर असून त्या घरामध्ये आज महालक्ष्मी बसलेल्या आहे। अतिशय गरीब कुटुंब आहे, मेहनती कुटुंब आहे। दोघं भाऊ आहे, परंतु दोघा भावाच्या एक सचोट्यानं, एका प्रेमानं, जिव्हाळ्यानं अतिशय चांगल्या प्रकारे महालक्ष्मी बसवतात आणि सर्व गोष्टी एकत्रितरित्या करून आनंदानं राहतात। हे छोटंसं कुटुंब आहे। आता त्या कुटुंबाविषयी, त्या महालक्ष्मीविषयी आणि त्यांच्या कर्तृत्वाविषयी आपल्याला माहिती बघायची आहे। तर आपण आता जात आहोत त्यांच्या घरी महालक्ष्म्या पाहण्यासाठी आणि महालक्ष्म्या दाखवण्यासाठी। तर आपण त्यांच्या घरासमोर आपण आलेलो आहे। ते आमचे मित्र सन्माननीय नंदूभाऊ दंडे, मी त्यांना नंदू महाराज असं म्हणत असतो। हे आमचे मित्र आहे नंदू महाराज दंडे। आता यांनी या महालक्ष्म्या बसवलेल्या आहे। यांचं एक कर्तव्य आहे, यांची एक कर्तबगिरी आहे की कित्येक दिवसापासून त्यांनी मेहनत घेऊन हे छोटंसं डेकोरेशन म्हणता येईल का मोठंसं म्हणता येईल ते आपण आत गेल्यानंतर आता बघू। तर आपल्याला आत जायचं आहे आणि पाहायचं आहे की त्यांनी कसं डेकोरेशन केलेलं आहे। तर यांनी रांगोळीसुद्धा फार छान या ठिकाणी काढलेली आहे। अतिशय मोठमोठ्या महिला या ठिकाणी भरपूर महिला या ठिकाणी येत आहेत, कारण हे अनोखं असं डेकोरेशन या ठिकाणी नंदू महाराज दंडे यांनी तयार केलेलं आहे। अतिशय दूरदूरून या ठिकाणी महिला येत आहे। तर त्या महिलांची सुद्धा आपण प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊ। दूरदूरून महिला या ठिकाणी येतात दर्शनासाठी आणि नंदू महाराज यांच्या महालक्ष्मी पाहण्यासाठी। तुम्ही पाहिलं असेल की अतिशय सुंदर आणि सुबक असं डेकोरेशन यांनी बनवलेलं आहे। मी नंदू महाराज यांना विनंती करतो की आपण एकदा समोर यावं व आपण कशी मेहनत घेतली, कशी सचोटी लावली ती या ठिकाणी दाखवावं। या डेकोरेशनचा विचार 6 महिने पहिले आला होता डोक्यात। मग असं करायचंच म्हणून हा निर्णय घेतला आणि या कामाला म्हणजे या डेकोरेशनला सुरुवात केली 3 महिने पहिले। आणि सुरुवात केल्याच्या नंतर म्हणजे काच वगैरे आणले भरपूर ठिकाणी, त्याचे काच कटिंग केले 1-1 इंच, अर्धा इंचमध्ये। त्याच्यानंतर प्लायच्या सीटा आणून हे मंदिर उभारल्या, म्हणजे मखर तयार केलेले। तिला पूर्ण 90 दिवस तयार करायला लागले। बर, तर महाराज याला तुम्ही सांगत आहे की 90 दिवस लागलेले आहेत, परंतु हे छोटे छोटे तुम्ही काचाची कटिंग केलेली आहे। तर हे कटिंगचे अवजार वगैरे जे साहित्य असते ते तुम्ही कुठून आणलेलं आहे? हे पूर्ण आपल्याजवळ अवजारे असतात। आपण याचे कारागीर आहे। आपण पूर्ण घराचं 25 प्रकारचं पूर्ण काम करतो आणि आपल्याजवळ पूर्ण काही वस्तू आहे। महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्याजवळ टोटल भांडवल तयार झालेले आहे, सर्व काही आहे। तर नेमका तुमचा व्यवसाय कुठला आहे? नेमकं तुम्ही कोणतं काम करता? कोणतं काम करतो? आपण म्हणजे वेल्डिंगचं काम करतो, फॅब्रिकेशनचं काम करतो, इलेक्ट्रिकचं काम करतो, फर्निचरचं काम करतो, असे पूर्ण म्हणजे आपण मल्टी ब्रँडेड पर्सनॅलिटी आहात। अच्छा, तर यामध्ये तुम्हाला अजून सहकार्य कोणा केलं आहे? माझ्या घरच्यांनी केलेले, मुलांना सुद्धा केलेले। बरं, निलेश काकडे। निलेश काकडेचं मी एक नाव ऐकून होतं की त्यांनी सुद्धा तुम्हाला सहकार्य केलेलं आहे। आणि म्हणजे छोटे छोटे काचे लावले, यामध्ये तुम्ही काही डायग्राम वगैरे कशा फिट केलेले आहे? यामध्ये काही याच्या खुबिया ज्या असतील तर तुम्ही सांगू शकता का?
काही प्लेन काच आणला, त्याच्यानंतर त्यांना कलर मागला, कलरचे काच मिळत नाही, त्याच्यानंतर आपण ते कटिंग केले आणि नंतर चिटकवली. यामध्ये काही डिझाईन दिसत आहेत, तर त्या डिझाईन तुम्ही सर्व सारख्या केल्या आहेत का वेगवेगळ्या प्रकारच्या केलेल्या आहेत? यात नेमकं कसा क्रायटेरिया आपण ठेवलेला आहे? अलग अलग प्रकारचे केलं. पिल्लरचे आणि खाली उतरताना दाखवले आपण दोन्ही साईडच्या परफेक्ट, आणि समोरची डिझाईन, खालची डिझाईन, मागची डिझाईन, किंवा याचं जे सिलिंग बनवलेलं आहे हे कम्प्लीट एक फुलाच्या डिझाईनमध्ये केलेलं आहे. मंदिराचं एक सिलिंग आहे पूर्ण एकच डिझाईनमध्ये घेतलेलं आहे. आणि आपण हे समई वगैरे डेकोरेशन, हे बाकी फुलं वगैरे असं फार सुंदर असं डेकोरेशन आपण केलेलं आहे. तर दरवर्षी हेच आपण वापरत असता की अन्य कुठलं वापरत असता? नाही, दरवर्षी आपण नवीनच वापरत असतो. कम्प्लिटली नवीन, सर्व नवीन आणतो, जुनं काही वापरतो. आणि येता कदाचित हे जर तुम्हाला आता हा पूर्ण ढाचा आहे, संपूर्ण ढाचा, किंवा आपण याला मखर म्हणू, तर हे जर तुम्हाला विकायचं असल्यास तुम्ही विकू शकता का? हो, दरवर्षी विक्रीसाठी उपलब्ध आहे. विक्रीसाठी उपलब्ध आहे. आणि दरवर्षी काही ऑर्डर दिली तर आपण बनवून सुद्धा देऊ शकतो. अच्छा, म्हणजे जर एखाद्याला कोणाला बनवायचं असेल डेकोरेशन, तर तुम्ही त्या डेकोरेशनची ऑर्डर सुद्धा घेता? हो, 6 महिने पहिले जर आपल्याला सांगितलं तर आपण द्यायचं बनवतो. म्हणजे 6 महिने आधी जर तुम्हाला कोणी सांगितलं की आम्हाला महालक्ष्मी बसवायचे आहे, आपण अशा प्रकारचे बसवायचे आहे, किंवा तुमची कल्पना दिल्यानंतर की आम्हाला अशा महालक्ष्मी बसवायचे, मग त्यात तुम्ही त्यांना बनवून डेकोरेशन तुम्ही बनवून देऊ शकता. अच्छा, हे तुम्ही करू शकता. आता त्याच्यानंतर या काच कटिंगमध्ये असो किंवा बाकी अवांतर डिझाईन होईल, यामध्ये तुमच्या पत्नीने वगैरे तुम्हाला केलेलं आहे? भरपूर काही केलेलं आहे. त्याच्यात काही डिझाईन आहे की डिझाईन तयार केलेले आहे. सगळ्यात महत्वाचं, ह्या बसल्या काही ना एक डिझाईन तयार केलेलं आहे, तर ते डिझाईन याच्यात घेतलेलं आहे. ते सर्वात जास्त याच्यात डिझाईन लागलेलं आहे. म्हणजे हे जे वेल लागलेला 2 इंचची जी पट्टी लागलेली आहे, हे आमच्या घरच्यांनाच तयार केलेली आहे. पाठीमागे जर ते गोल्डनच्या कलरची जी पट्टी लागलेली आहे, ती सुद्धा त्यानेच तयार केलेली आहे. आतमध्ये छोटे छोटे काच लागलेले, हे सुद्धा त्याने चिटकवलेले आहे. रात्री 12 वाजेपर्यंत त्याने काच चिटकवू लागले. म्हणजे तुम्ही दाम्पत्य दोघां मिळून तुम्ही हे सर्व करत असता. त्यामध्ये जर झाली तर थोडेफार तुमच्या मित्रमंडळींचा सुद्धा सहभाग मिळत असतो. आता मी त्या महालक्ष्मीच्या पाठीमागे गणपतीची मूर्ती पाहत आहे, तर ती गणपतीची मूर्ती आहे, तर ती आता ठेवलेली आहे का आपण जेव्हा गणपती आपण बसवतो त्या दिवशी प्राणप्रतिष्ठा केली त्या ठिकाणी? गणपती आपण ज्या दिवशी बसवतो त्याच दिवशी आपण मूर्ती बसवलेली आहे. म्हणून ते डेकोरेशन एकदम अतिशय उत्तमरित्या दिसत आहे. आणि आता हे जे स्वास्तिक वगैरे लावलं आहे तुम्ही, ते स्वास्तिक असेल किंवा ते छोटे छोटे कॉर्नर दिसत आहे आपल्याला, त्या कॉर्नर विषयी काही सांगू शकाल? ते म्हणजे त्याला मॅच करायला भरपूर टाइम लागला. आणि ते कशाचं बनवलं आहे तुम्ही? ते रेडीमेड आणलेले याचे स्वास्तिक आणि हे, बाकी ते काचातच बनवायचे होते, पण तेवढा वेळ मिळाला नाही. आणि गणपतीच्या पाठीमागे एक छोटंसं एक डेकोरेशन दिसत आहे, तर ते कशाचं बनवलं आहे? म्हणजे आपण असं होईल सर, आपण महालक्ष्मीसाठी बसवलं आणि त्याच्यात म्हणजे बळजबरी गणपतीला आपण बसून दिलं, त्याच्यामुळे काय झालं, गणपतीच्या पाठीमागे गणपतीसाठी एक बॅकग्राऊंड घेतलेले सर, ते आपण त्याला स्पेशल केलेले, काच लावला, ते सगळे आपण ते स्टोन लावले, त्याच्यासाठी 300-400 रुपये खर्च केलेला आहे. म्हणजे नाही बा आपण नुसतं महालक्ष्मीच्या मखरमध्ये नुसता गणपती बसवायचा, तसं नाही, त्याला आपण पूर्ण डेकोरेट केलेलं आहे सर गणपतीसाठी. तर याला साधारणतः किती खर्च लागला असेल? याला साधारणतः 35,000 ते 40,000 रुपये खर्च लागलेला आहे. 35,000 ते 40,000 रुपये तब्बल. हा. आणि याला किती दिवस लागले असतील? त्याला 90 दिवस लागले, जवळपास 3 महिने. 3 महिने एवढी मेहनत आपण घेतलेली आहे यासाठी. आपण दरवर्षी 1 महिना तरी देतो. यावर्षी आपल्याकडून काही दिवस शिल्लक गेले. बरं, तुम्हाला आधी एक प्रश्न विचारला होता, तर महालक्ष्मी बसवल्यानंतर तुमच्या घरात आनंद असतो का? आमच्या घरात महालक्ष्मी बसवल्यानंतर लोकांच्या इथं तर 3 दिवस आनंद असतो, पण आमच्या इथं 2 ते 3 महिने आनंद असते. तर ह्या महालक्ष्मी तुम्ही केव्हापासून बसवता? आम्हाला 6 वर्ष झाली. अनेक महिला दूरदूरून या ठिकाणी येत आहेत. या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत की नंदू दंडे यांच्या घरी या महालक्ष्मी बसवलेल्या आहेत. त्या महालक्ष्मी पाहण्यासाठी दूरदूरून माता येत आहे, काही बंधू सुद्धा येत आहेत. आणि अशा ह्या महालक्ष्मी अतिशय सुंदर आणि सुबक आहेत. त्याचं छोटं छोटं डेकोरेशन एकदम बारीक कठीण काम त्यांनी केलेलं आहे. नंदूभाऊ दंडे आमचे चांगले मित्र आहेत. त्यासोबत त्यांचे निलेश काकडे सुद्धा ते सोबत असतात. त्यांनी सुद्धा याला मदत केली आहे. मला वाटतं मी ऐकलं होतं की नंदू महाराज मला सांगितलं की हे जे आपण मोठी डिझाईन पाहतो, या डिझाईनमध्ये सर्वात मोठा सहभाग म्हणजे निलेश काकडेचा आहे. तर या ठिकाणी मी निलेश काकडेला विचारू इच्छितो की निलेश काकडे, तुम्ही ही डिझाईन कशी बनवलेली आहे?
ते बल्ब होते सर, त्या बल्बमध्ये आम्ही थोडं पेपरचा यूज केला, पिवळ्या कलरचा येलो कलरचे पेपर लावून ते टोप्या तयार केल्या. टोप्या तयार करून तिथं ते तेल दरवर्षी आम्हाला तिथं 5-6 लिटर तेल लागायचं. त्याच्याऐवजी आम्हाला फक्त तिथं आता लाईट जाते थोडीफार, बाकी काही जास्त जात नाही. म्हणजे थोडक्यात ती समई आहे, परंतु तुम्ही समईचा उपयोग एक डिझाईन देऊन त्याला इलेक्ट्रिकमध्ये केला, एक वेगळ्या पद्धतीनं. अतिशय सुबक अशी तुम्ही ही डिझाईन बनवली आहे. तुमचं सुद्धा एक चांगलं सहभाग या महालक्ष्मीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नंदू महाराज, हे नंदू महाराज आलेले आहे. पुष्कळ माता भगिनी महिला या ठिकाणी येत आहे. अतिशय सुंदर असं डेकोरेशन यांनी केलेलं आहे. नंदू महाराज, परत तुम्ही काही सांगू इच्छिता? सर, दरवर्षी आपल्या इथं भरपूर गर्दी असते. मागच्या वर्षी म्हणजे सगळ्यात पहिलं डेकोरेशन बनवलं होतं मी, तिसरं वर्ष होतं माझं. तेव्हा मला जागा कमी पडली होती, म्हणून मी माझं किचन दुसरीकडे शिफ्ट केलं आणि हा हॉल केलेला आहे पूर्ण 23 फुटाचा. आणि याच्यामध्ये महालक्ष्मीचे दरवर्षी वेगवेगळं डेकोरेशन करतो. परंतु तुम्ही एवढं खर्च करता, एवढा मोठा खर्च करता आणि तुमची परिस्थिती फार मोठी नाही आहे, तुम्ही बेताचीच आहे, तुम्ही हातमजुरी करून कमवणारे माणसं आहे, तरीसुद्धा तुम्ही एवढं खर्च करता. यामागचं रहस्य काय? यामागचं रहस्य असं आहे सर की माझ्याजवळ एक दिवस बी रिकाम पण नाही आहे, 1 घंटा बी रिकाम पण नाही. म्हणजे रोजही काम असते कंटिन्यू. हाच एक महालक्ष्मीचा खूप मोठा एक आशीर्वाद आहे माझ्या मागे. म्हणजे महालक्ष्मीने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. मला वाटते आधी तुम्ही वेगळं काम करत होते, परंतु 5-6 वर्षापासून महालक्ष्मी बसवत आहे. तर त्यानंतर तुम्हाला एक छोटा चांगला मुलगाही झालेला आहे. त्याआधी मला वाटते काहीतरी तुम्हाला मूलबाळ काहीतरी एक काहीतरी घडलं होतं, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? हां, मला एक मुलगा आणि मुलगी जुळवा झाली होती. हां, ते अगोदर झाली होती आणि ते वारले कमी दिवसात झाले. म्हणजे त्या एक मुलगा आणि एक मुलगी जुडवा होऊन ते वारले होते आणि मग त्यानंतर तुम्ही महालक्ष्मी बसवायला सुरुवात केली आणि त्यानंतर तुम्हाला एक चांगला मुलगा झाला. म्हणजे हाच मुलगा तुम्हाला एक महालक्ष्मीचं तुम्ही जे पूजा अर्चना करता, एक भक्तिभावाने एवढा खर्च लावता, तुम्ही त्यामध्ये जे आपला धर्म राखता, त्याच्यात तुम्हाला काहीतरी देवानं हेच एक देवदूत म्हणून तुम्हाला तुमचा मुलगा पाठवला आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. बरं, अजून काय बोलू इच्छिता तुम्ही? बरं, असं ह्या सन्माननीय नंदू महाराज दंडे यांच्या ह्या सुबक अशा महालक्ष्मी आहे आणि अतिशय दूरदूरून या ठिकाणी माता भगिनी या दर्शन घेण्यासाठी येत आहे. आणि हा जो पूर्ण ढाचा आहे ते दरवर्षी परत वापरत नाही, म्हणून हा ढाचा त्यांनी विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध ठेवलेला आहे. म्हणजे हा ढाचा जर कोणाला विकत घ्यायचा असेल तर निश्चितच तुम्ही हा संपूर्ण ढाचा नंदूभाऊ दंडे यांना विचारून तो विकत घेऊ शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.